कोपरगाव शहरालगत असलेल्या ब्रिजलाल नगरमधील एका इमारतीवर काल दुपारच्या सुमारास वीज कोसळल्याने मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। सदर इमारतीवर वीजच कोसळून नुकसान झाले असल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले आहे। काल दुपारच्या सुमारास कोपरगाव शहरात अचानक वातावरणात बदल होऊन विजेचा कडकडाट सुरू झाला। यातच ब्रिजलाल नगर येथे विजेचा मोठा कडकडाट होऊन सदर वीज एका इमारतीवर कोसळली। यात इमारतीच्या टेरेसवर बांधण्यात आलेल्या भिंतीचा काही भाग तुटला असून त्याच इमारतीतील 2 ते 3 घरातील टीव्ही, फॅन व इलेक्ट्रिकल बोर्ड आणि सामानाचे मोठे नुकसान झाले। यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। सदर इमारतीवर वीजच कोसळून नुकसान झाले असल्याचे तेथील प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले आहे। टीव्ही जळाली, 2 फॅन जळाले, दरवाजे लावले होते तरी ते मध्ये जाळ झाला असा टीव्हीचा। कशामुळे झालाय सर्व? ते वीज पडल्यामुळे वायर ते केबल पण तुटली, केबलवर हे झालं ना त्याच्यामुळे। इकडनं पश्चिमकडून पूर्वेकडे गेली ती वीज, आमच्या भिंतीला टच झाली आणि त्या वायर आहे ती वायर जळाली, चिंग्या उडाल्या आणि छत्रीजवळ भिंत आहे ती बी फुटली आणि आम्ही सगळे लहान मुलं घेऊन तिथं उभं होतो। बस एवढं दिसले। हां तिकडनं तेवढे गेले, घरातले फॅन जळाले, टी व्ही जळाले, काही काहींचे बोर्ड जळाले, बिल्डिंगमध्ये खूप नुकसान झालं। आणि ह्या का बरं आलते तुम्ही आज नेमका? मी केबल ऑपरेटर इथला। मला कळालं की इथे वीज चमकली पडली म्हणून या, तर मी जेव्हा चेक केलं तर माझे 5-6 बॉक्स जळाले, सेटटॉप बॉक्स आणि एम्प्लिफायर पण जळाला माझा। 2-4 कस्टमरला विचारले तर सगळ्यांचे टी व्ही पण जळाले आणि फॅन वगैरे आणि माझे सेटटॉप बॉक्स मोठ्या प्रमाणात जळाले। सध्या सर्वत्र अधूनमधून अवकाळी पाऊस विजेच्या कडकडाटासह पडत असल्याने नागरिकांनी, शेतात काम करणाऱ्या शेतकामगारांनी व शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे बनले आहे।